या टीमसाठी आपण हे दोन ओपनिंग पेअर पाहत आहोत. गोवा टेनिस क्रिकेटचा स्टार कास्ट खेळाडू इम्रान मुल्ला, त्याचबरोबर त्याला साथ देईल एल्बिनो. आज आपल्या गावासाठी संघर्ष करताना दोन पंचायतची टीम आहेत. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आपण पाहत आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया या मॅचसाठी. कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित दलवी चषक पर्व दुसरं ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय. गेली 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे 12 महिने ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी दलवी चषक 2026 पर्व दुसरं सेमीफायनल सेकंड. बॉलिंग ट्रॅकवर अविनाश कॉम्प्लेक्स एंड कडनं सज्ज असेल. महत्त्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज असेल. अनिवार्य पहिलं षटक. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, पहिलाच वार केलाय आणि इथं मात्र षटकाराने संघाचं खातं ओपन करतोय. एल्बिनो आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. पहिल्याच बॉलवर हा मोठा फटका. पहिला वार लाख मोलाचा होता. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल. नेक्स्ट बॉल कॉम्प्लेक्स एन कडनं अविनाश उर्फ ब्लू. खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय. क्रॉड ड्राईव्हचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय. डीप एस्ट ट्रॅकवरला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 7 धावा. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7, क्रिस्टियानो रोनाल्डो जर्सी क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुचे कलर 7, लग्नाचे फेरे 7 आणि तुमची आमची 7 या दलवी चषकसाठी टोटल 7 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. सेमीफायनल सेकंड आपण पाहतोय. दोन्ही पंचायतचे टीम आमने सामने संघर्ष करताना. नेक्स्ट बॉल. या उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. थोडा फंबल होतोय पहिल्या प्रयत्नात. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची फेकी करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. 8वा तो दिवस 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा दिवस. इथं तुम्हाला रंग बदलावा लागेल कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. कुठला संघ या मॅचमध्ये संघर्ष करणार, प्रगतीच्या वाटचालीवर जाणार. अगोटप्याचा बॉल होता ऑन साइडला. ऑन द राईस हा पटका केलाय जमिनीलगतचा. डीप फॉरवर्ड मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलने टोटल 9. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. दोन्ही टीम मध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहतायत. सुहास पवार शेलडेम टीम मध्ये आहे. मॅन फ्रॉम कल्याण, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. आणि नावेली टीम कडनं अक्षय राणे. खोलात टाकलेला हा बॉल नक्कीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इम्रान मुल्ला आपण पाहतोय एक शांत खेळाडू, गुणवान खेळाडू, एकदम समुद्रासारखा. ना भरतीचा माच ना ओटीची लाज या खेळाडूला. आणि तो खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. पुढील बॉल अविनाश उर्फ डब्ल्यू सज्ज असेल कॉम्प्लेक्स एन कडनं. लास्ट बॉल टू गो. निम्न बॉल पहिल्या ओव्हरीचो. यावेळी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावेची तमाम शंका समाप्त केली. डॉट बॉलने महत्त्वपूर्ण पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या ओव्हरी पाटल्यान टोटल 9 विदाउट लॉस. या मॅचमध्ये बॅटिंग करतोय प्रथमतः समृद्धी क्रिकेटर्स नावेली संघ. दोन्ही संघ ताकदवान आहे, तुल्यबळ संघ आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत सुमित काळसेकर मॅन फ्रॉम आडेली वेंगुर्ला. त्याचबरोबर मालवडीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर मॅन फ्रॉम कुडाळ. आणि त्याचबरोबर अशोक नाईक सर मॅन फ्रॉम शिरोडा वेंगुर्ले. त्याचबरोबर हरीश काकोडकर सर काकोडा मॅन फ्रॉम. त्याचबरोबर श्याम सर आपलं पण सहर्ष स्वागत. साईश नाईक स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपलं पण वेलकम. आणि पूर्ण टीम आमची लाईव्ह एच आपलं पण वेलकम. शेवटच्या रजनीमध्ये ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. याची देही याची डोळा सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. न भूतो
न भविष्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय राणे मॅन फ्रॉम रेडी, वेंगुर्ला तालुक्यातील हा खेळाडू. दोन्ही खेळाडू महाराष्ट्रामधून बिलॉंग करतायत आणि ते खेळाडू आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षय सज्ज असेल, फिल्डिंग सेट करतोय. विकेट किपर आपण पाहतोय. ऑन साईडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डीप फॉरवर्ड मिड विकेटला डीप बॉय डिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ऑन साईडला. ऑफ साईडला आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट सिपर कव्हर आणि डीप वाईडिश लॉंग आपला. अकुटे पॅचचा बॉल. यावेळी ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन बनवली होती बॅटरने, पण इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. टायमिंग खराब आणि डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय राणे. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा मिस होतोय फलंदाज. यू मिस. आणि इथं मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आपण पाहतोय अक्षय राणेकडनं. चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची. धावफलकामध्ये कुठलाही बदल नसेल. 9 धावा धावफलकावर बिनबाद. 6 षटकांचा सामना आहे. हे दुसरं षटक महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं आहे. या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 फिल्डर दिसतील असं हे षटक पॉवर प्लेचं. यावेळी पुन्हा एकदा अबे फॉर्म द बॉडी खेळायचा प्रयत्न. बराचसा दूर चेंडू शरीरापासून आणि इथं मात्र फलंदाजाला निशब्द करणारा चेंडू, विचार मंथन करणारा आणि मोठा फटका घेण्यापासून निवृत्त करणारा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज अक्षय राणेकडनं. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. चांगली सुरुवात सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय. संघर्ष करावा लागेल धावेंसाठी तुम्हाला शेल्डेम या टीमला. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू. सेकंड सेमीफायनल. यावेळी ऑन साईडला पुल केलंय. इथं मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. दलवी चषक षटकार. पहिला वेलकम षटकार आपण पाहतो या पहिल्या इनिंगमध्ये अल्बिनोच्या बॅटमधून. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका. सुरुवातीला 3 चेंडू डॉट टाकले, त्यानंतर एक षटकार आणि टीमला संजीवनी देणार हा षटकार आपण पाहतोय अल्बिनोच्या बॅटमधून. टोटल 15 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रथमतः बॅटिंग करतो या मॅचमध्ये शेल्डेम संघ. दोन्ही संघ ताकदवान संघ आहे आणि या दोन संघामध्ये संघर्ष जुगलबंदी आपण पाहतोय. दोन्ही संघ पंचायत लेवलचे सेकंड सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला. हवेमध्ये आहे, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय, तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली. थोडी वाईडिश फेकी, थोडी विलंबाने फेकी आणि 2 धावा कुठल्या आणि या कपल धावेने धावफलकावर धावसंख्या परावर्तित होताना आपण पाहतोय. 17 धावा. 17 पे 11. खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतोय. स्पोर्ट कॉम्प्लेक्स मैदान फोंडा. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये, कारण खरे तुम्ही केंद्रबिंदू आहात या स्पर्धेचे. तुम्ही ऊर्जा देणारं काम करतात आम्हा लोकांना. खेळाडूंना यावी ऑन साईडला ऑन द राईस हा फटका खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव भेटेल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एक सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. सन्माननीय आदरणीय विश्वनाथ अपूर्व दलवी साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. फोंडा तालुक्याचे माजी नगराध्यक्ष, सध्याचे विद्यमान नगरसेवक दोन षटकांचा खेळ समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. करंट रन रेट 9 धाव्याच्या सरासरीने आतापर्यंत 18 धावा जमवतोय शेल्डेम संघ. इम्रान मुल्ला हा बॅटर आहे. मैदानामध्ये ऑन स्ट्राईक असेल, याच्याकडे क्षमता आहे. गोवा राज्यातील एक गुणमान खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे.
नक्कीच या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. चर्चा आहे या खेळाडूची पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा बराच खेळलेला हा खेळाडू आहे. कुडाळ वेंगुर्ला परिसरामध्ये खेळलेला आहे. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. बिपिन राऊंड विकेट, खोलात टाकलेला हा बॉल, गती होती या बॉलला, बॅकची कडा, चेंडूचा प्रवास, शॉट फाईनल क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त आणि पहिली धाव वेगात पूर्ण केली सहजासहजी. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 19 धावा बिनबाद. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. पुढील बॉल बिपिन सज्ज असेल. कॉम्प्लेक्स एन कडनं ऑन द मार्क, राऊंड विकेट. खोलात टाकलेला हा बॉल, ड्राईव्ह केलाय, सन्मानपूर्वक खेळून काढलाय हा फटका, जमिनीलगतचा फटका, डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल 20 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. थोडी संत आणि सावध अशी सुरुवात पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाही. आता मात्र संघर्ष करावा लागेल धाव्यांसाठी. यावेळी ऑन साइडला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार, वाघाची दहाड आणि फोडला पहाड, सडक पे कडक बेधडक षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. ॲल्युमिनियमच्या बॅटमधून ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतात. पुलर लेनचा बॉल होता, थोडा ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि बॉलला एक्झिक्युट केलं, डीप वाईडिशच्या लॉंग आणला. अप्रतिम फटका, बऱ्याच वेळाने संजीवनी देणार हा फटका असेल. ॲल्युमिनियमच्या बॅटमधून 26 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ऑफिशियल आपण पाहतायत पुण्यपालकर सर, त्याचबरोबर सदगिरी नाईक सर, GCA मान्यता प्राप्त केलेले पंच या स्पर्धेमध्ये. या बिलोर फुल टॉस होता ऑन साईडला, ऑन द राईस खेळायचा प्रयत्न, टायमिंग खराब आणि इथं मात्र चेंडू हा नक्कीच पॅडचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावने 27 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. खचाखच भरलं मैदान, जिथं नजरा तिथं प्रेक्षक आणि प्रेक्षक हे केंद्रबिंदू आहे. ही स्पर्धा नक्कीच तुमच्यासाठी आहे. खोलात टाकलेला हा बॉल, ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झपकन पोहोचतोय चेंडूपर्यंत. चेंडूवरती ताबा मिळवला. अप्रतिम एफर्ट तिथं डीप कव्हरला. एका धावेने धावफलकावर धावसंख्या 28 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे या पहिल्या इनिंगच्या. मॅचमध्ये बॅटिंग करतोय प्रथमतः टॉस हरल्यानंतर अंशवी शिवशाही शेल्डेम संघ. या बिलोर फुल टॉस, स्टेप आउट झालाय फलंदाज, चेंडूला पाठवलं, सीमारेषा पार. सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 34. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाजीमध्ये बदल होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. सुमित काळसेकर आपल्यासोबत जोडले जातील पुढील 3 षटकांसाठी. Shaktis. Okay, requesting Pritesh Gaukar, the ZP Kutti Khandepar, the councillors, the punch members, I request to please kindly take their seats on the dais. The businessman Rauf Mullah, Sandesh Dhareshwar, the businessman and the social worker, I request to please kindly take your seats in the dais. Thank you so much. हेलो, थैंक यू संतोष मौर्य सर. आज का आखिरी दिन इस प्रतियोगिता का फाइनल डे और सेकेंड सेमीफाइनल का मुकाबला मैदान के भीतर 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर ओपनिंग बैटर्स के द्वारा एक बेहतरीन साझेदारी शेल्डेम क्रिकेट टीम के लिए. 6 ओवर का ये मुकाबला, टॉस हारी है टीम लेकिन जो बल्लेबाजी मिली, अच्छी शुरुआत अपने टीम के लिए करते हुए इमरान मुल्ला और उन्हीं के साथ एल्विनो. चौथे ओवर की शुरुआत गेंदबाजी के लिए कल्पेश गेंदबाजी ट्रैक पर रहेंगे. कल्पेश चौथा ओवर, राइट अप और द विकेट. पहली गेंद वो इस बार धीमी गति के साथ गेंद डाले, फिगर रोल किए थे, पढ़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलने वाली है गेंद, सीधी विकेट कीपर
समर्थक उसके हाथों में जाकर रुकते हुए डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए चौथे ओवर की गेंदबाज कल्पेश और टीम का स्कोर अगर देखा जाए तो बिना कोई विकेट गंवाए 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 34 रन विदाउट लॉस ऑन द बोर्ड। काफी तादाद में दर्शकों की मौजूदगी आज इस आखिरी दिन में। फिर एक बार मिस टाइम शॉट, हवा में गेंद, मौका फील्डर के लिए और शॉट कवर पर एक आसान सा कैच। पहले विकेट का पतन, बल्लेबाज इमरान मुल्ला वापस लौटेंगे बैक टू द पवेलियन। एक विकेट के नुकसान पर 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इमरान मुल्ला वापस लौटते हुए आज महत्वपूर्ण मुकाबले में अगर देखा जाए तो कुछ खास कर नहीं पाए। अपने टीम के लिए बड़ा शॉट लगाना चाहते थे लेकिन धीमी गति की गेंद, फिंगर रोल किए थे इस गेंद के ऊपर और जाल में फंसाया इस बल्लेबाज को। पहले सफलता हासिल की अपने टीम के लिए गेंदबाज कल्पेश ने और नए बल्लेबाज अब मैदान के बेहतर वन डाउन बैटर नागभूषण मैदान पर आते हुए 34 रन की साझेदारी रही पहले विकेट के लिए। अच्छी शुरुआत की एल्विनो इस बल्लेबाज ने अपनी टीम के लिए अब तक 13 गेंदों पर 30 रन के ऊपर खेलते हुए उन्हीं का साथ देने के लिए नागभूषण वन डाउन बैटर के तहत मैदान के भीतर स्ट्राइक पर रहेंगे। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, अटैकिंग बल्लेबाजी करना जानते हैं, पसंद करते हैं, लेकिन इस महत्वपूर्ण मुकाबले में, सेमीफाइनल के मुकाबले में किस तरह से बल्लेबाजी करेंगे आने वाले समय में वो पता चलेगा। आते ही स्विचिट रिवर्स स्विप का एक बेहतरीन लाजवाब शॉट, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। आते ही कमाल का लाजवाब ये लजीज स्विच हिट का स्विच शॉट मैदान के भीतर नागभूषण के बल्ले से आता हुआ एक्शन रिप्ले में जिस तरह से शॉट को एग्जीक्यूट किया डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन पर, कमाल का शॉट। 6 रन के साथ 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर। कल्पेश के खिलाफ काउंटर अटैक आते ही बड़े शॉट के साथ शुरुआत इनिंग की। फिर एक बार वही प्रयास, लेकिन इस बार अगर देखा जाए तो बल्लेबाज को पूरी तरह से खामोश कर देने वाली है गेंद। मौका भी नहीं दिया इस गेंद को बड़े शॉट में तब्दील करने के लिए। अच्छी गेंद, फ्लोर लाइन की गेंद, डॉट गेंद के साथ 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। प्रयास बिल्कुल मैदान के बेहतर, वो अटैकिंग बल्लेबाजी करने का नागभूषण इस बल्लेबाज के द्वारा। कल्पेश भी वापसी करते हुए इस ओवर में डॉट गेंद के साथ 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चौथा ओवर और उस ओवर की अगली गेंद रहेगी एट अप राउंड विकेट गेंदबाज कल्पेश। स्विच हिट, फिर एक बार खेलना चाहते थे, लोअर फुल टॉस गेंद धीमी गति के साथ गेंद करे थे, बल्ले के पर लगे, उसी के साथ पैड पर टकराई और गेंद स्लिप मिड ऑन पर रुकते हुए डॉट गेंद। आते ही स्विच हिट के साथ शुरुआत की, इनिंग की छक्के के साथ शुरुआत की, लेकिन वो लगातार प्रयास मैदान के भीतर कल्पेश के खिलाफ। लेकिन कल्पेश भी अगर देखे जाए तो अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए विकेट हासिल किया अपनी टीम के लिए, वो पहला ब्रेक थ्रू हासिल करके दिया। और अब तक इस ओवर में 6 रन खर्च करते हुए आखिरी गेंद रहेगी इस ओवर के स्ट्राइक पर। नागभूषण पेश करेंगे आखिरी गेंद। इस बार ऑन साइड पर खेला, गेंद निकले बाउंड्री लाइन की तरफ, गैप में इस गेंद को खेला, आखिरी गेंद पर चौका तवा नागभूषण के बल्ले से और चौके के साथ ये ओवर खत्म किया जाता हुआ। 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर खेल खत्म होता हुआ 4 ओवर का। Kshatish, I request Sandesh Dareshwar, the businessman and the social worker, to please kindly come and take your seat in the dais. Thank you so much. Followed by Rauf Mull. I request the sir to please kindly step forward. Thank you so much. थैंक यू सर। 4 ओवर का खेल खत्म होता हुआ 44 रन मरे स्कोरबोर्ड के ऊपर। पहले बल्लेबाजी करते हुए इस सेमीफाइनल के मुकाबले में अंशवी शिवसाई शील्डेम क्रिकेट टीम शुरुआत अच्छी की थी। ओपनिंग बैटर्स ने अल्विनो और उनके साथ इमरान मुल्ला ने, लेकिन अब पहले विकेट गंवाई। इमरान मुल्ला वापस लौटे बैक टू द पवेलियन और नागभूषण ने आते ही बड़े शॉट के साथ शुरुआत की। आते ही स्विच हिट का वो छक्का, उसके बाद आखिरी गेंद पर कल्पेश के खिलाफ एक बेहतरीन चौका लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ। और आपके स्क्रीन पर सभी दर्शक, काफ़ी तादाद में आज दर्शकों की मौजूदगी इस प्रतियोगिता के फाइनल को देखने के लिए, उन सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत। कामाक्षी क्रिकेट क्लब प्रेजेंट दलवी चषक 2.0 सेकेंड एडिशन इस
प्रतियोगिता का नए साल की एक बड़ी प्रतियोगिता इस गोवा राज्य की जो कोई टेनिस बॉल की अविनाश गवास 5वां ओवर लेकर पहली गेंद बड़ा शॉट आड़े बल्ले के साथ गेंद डीप का कॉर्नर से ऊपर सीधी जाएगी आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत और इस 6 रन के साथ शेल्डेम क्रिकेट टीम के 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। अविनाश के खिलाफ पहले गेंद पर एक करारे छक्के के साथ शुरुआत करते हुए एल्बिनो इनफॉर्म बल्लेबाज अटैकिंग क्रिकेट मैदान पर जारी। फिर एक बार वही प्रयास आड़े बल्ले के साथ इस गेंद को भी ऑन साइड पर खेलना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन अच्छी गेंद तेज तरार गेंद थी पड़ने के बाद थोड़ी सी तेजी के साथ विकेट कीपर के दस्तरों में जाकर रुकी बगैर किसी रन के साथ डॉट गेंद के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 50 रन। कोशिश मैदान पर जारी, हर एक गेंद के ऊपर वो बड़ा शॉट खेला जाए। 6 ओवर का ये मुकाबला 70-80 तक पहुंचकर एक बड़ा टारगेट समृद्धि क्रिकेटर्स नवलिम क्रिकेट टीम के सामने खड़ा किया जाए उस रणनीति के साथ बल्लेबाजी मैदान पर इस बार ऑन साइड पर क्रॉस बैटेड शॉट मिड विकेट पर गेंद निकले। पहला रन काफ़ी तेजी के साथ पूरा किया और सिर्फ सिंगल ही रन मिलता हुआ इस गेंद पर एल्बिनो के बल्ले से ये सिंगल रन। टीम का स्कोर 51 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 51 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर जारी, स्लॉक ओवर में गेंदबाजी के लिए अपना सेकंड स्पेल लेकर अविनाश गावस। पहले स्पेल में अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी, इस ओवर की शुरुआत एक बड़े शॉट के साथ, लेकिन फिर एक बार वापसी की जाते हुए इस ओवर में विकेट के तलाश में है गेंदबाज अविनाश। इस ओवर में वो पहले विकेट अविनाश के खाते में आएगी या जिस तरह बल्लेबाजी नागभूषण और उन्हीं के साथ अल्बिनो कर रहे वो अटैकिंग आक्रामक क्रिकेट मैदान के भीतर खेला जाता हुआ वो क्रिकेट वो सिलसिला मैदान पर जारी रहेगा। आने वाले समय में यह सब कुछ पता चलेगा। फील्डिंग में बदलाव, लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए स्पेल एक मिड विकेट उन्हीं के साथ, लॉन्ग ऑन एक पिलर तैनात। ऑफ साइड पर अगर देखा जाए तो डीप बैकवर्ड पॉइंट और उन्हीं के साथ वाइडिश लॉन्ग ऑफ जो कि डीप में तैनात किया जाता है। 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर 51 रन बने। सेकंड सेमीफाइनल का ये मुकाबला आप ट्रैकर गेंद थी, पुल करना चाहते थे, कंधों के पास में से ये गेंद गुजरी सीधी विकेट कीपर के हाथों में। अच्छी गेंद, तेज तरार गेंद, अच्छी लाइन के ऊपर इस बार ये गेंद डिलीवर किए जाते हुए गेंदबाज वेलकम Pritesh, sir, the ZP of Koti Khandepar. I request you, sir, to please kindly take your seat. 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार वाइड यॉर्कर का प्रयास विकेट कीपर के द्वारा अच्छी वहां पर फील्डिंग, लेकिन वो वाइड का सिग्नल आता हुआ कमेंट्री बॉक्स में। ऑफ स्टंप से बाहर ये गेंद थी, अतिरिक्त रन मिलता हुआ इस गेंद पर और इस अतिरिक्त रन के साथ 52 रन स्कोरबोर्ड के ऊपर। वाइड यॉर्कर का प्रयास, लेकिन ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर ये गेंद रखी गेंदबाज अविनाश ने और उसी के कारण अगर देखा जाए तो वो वाइड गेंद का सिग्नल आता हुआ एक्स्ट्रा के रूप में रन मिलता हुआ शेल्डेम क्रिकेट टीम के अकाउंट में और इस अतिरिक्त रन के साथ 52 रन। पांच ओवर जारी, स्लॉक ओवर में वो बड़े शॉट आ रहा काफी जरूरी इस टीम के लिए, लेकिन अच्छी गेंदबाजी अविनाश के द्वारा इस ओवर में। फिर एक बार ऑफ स्टंप से बाहर रखी, छोड़ दी इस बार इस गेंद को बल्लेबाज नागभूषण ने, लेकिन एक गेंद खेलनी चाहिए थी डॉट गेंद के साथ। वो 52 रन स्कोरबोर्ड के ऊपर इस ओवर में अब तक अगर देखा जाए तो पहली गेंद पर छक्का, उसके बाद की गेंद पर कोई रन नहीं, डॉट गेंद, तीसरी गेंद पर वो सिंगल रन और एक डॉट गेंद वाइड गेंद के साथ इस बार और एक डॉट गेंद स्कोरबोर्ड के ऊपर। अच्छी गेंदबाजी, पांच गेंद का खेल खत्म होता हुआ आखिरी गेंद का भी खेल जारी रहेगा इस ओवर में। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर नागभूषण, अच्छी गेंद, इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, पुल करना चाहते थे, फिर एक बार रफ्तार के साथ ये गेंद बल्लेबाज को बीट करते हुए विकेट कीपर को बीट करते हुए सीधे थर्ड मैन फील्डर के हाथ में जाकर रुके डॉट गेंद के साथ। एक सफलतापूर्वक ओवर खत्म होता हुआ गेंदबाज अविनाश का। 5 ओवर के बाद टीम का स्कोर 52 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आने वाले आखिरी ओवर का खेल बचता हुआ
पहले पारी का आखिरी ओवर छठा ओवर लेकर गेंदबाजी के लिए समृद्धि क्रिकेटर्स नावेलम क्रिकेट टीम की ओर से दीपराज गेंदबाजी ट्रैक पर रहेंगे। आखिर की 6 गेंदें इस पहले पारी की 52 रन अब तक स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर मैदान पर अल्विनो स्ट्राइक पर पहले गेंद पेश करेंगे इस ओवर की। इस बार पुल का ये शॉट मिस टाइम स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद, एक आसान सा कैच और आते ही दीपराज ने विकेट हासिल किया अपनी टीम के लिए। अल्विनो वापस लौटे हुए कैच आउट होकर बैक टू दी पवेलियन, दूसरे विकेट का पतन। थैंक यू डिजेब। 52 रन लॉस ऑफ 2 विकेट। अल्विनो वापस लौटे 37 रन बनाकर अपने टीम के लिए विकेट हासिल किया। आखिरी ओवर की पहले गेंद पर दीपराज इस गेंदबाज ने और नए बल्लेबाज इस टीम के ओवरसीज खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी मैदान के भीतर, मैन फ्रॉम कल्याण मुंबई, सुहास पवार, एक बेस्ट ऑलराउंडर खिलाड़ी भारतीय टेनिस क्रिकेट के सुहास पवार मैदान के भीतर स्ट्राइक पर रहेंगे। आखिर की 5 गेंदें इस पहले पारी की। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर और फील्डिंग की अगर बात की जाए डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, डिप लॉन्ग ऑन, ऑफ साइड पर वाइड स्लॉन्ग ऑफ एक फील्डर तैनात। अगली गेंद इस ओवर की। इस बार शॉट गेंद स्क्वायर ऑफ द विकेट, डीप पॉइंट पर कट का ये बेहतरीन शॉट, गेंद सीधे दर्शक दीर्घा में 6 रन के लिए आते ही नजाकत भरा ये छक्का आता हुआ बल्लेबाज सुहास पवार के बल्ले से। आते ही मैदान के भीतर एक खूबसूरत शॉट स्क्वायर ऑफ द विकेट, डीप पॉइंट पर यह छक्का और छक्के के साथ इनिंग की शुरुआत। टीम का स्कोर 58 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अच्छी गेंद इस बार, अच्छी गेंद, लेन गेंद थी, कट करना चाहते थे, फिर एक बार बैकफुट पर जाकर बल्लेबाज सुहास पवार लेकर गेंद सीधे विकेट कीपर के दस्तरवे डॉट गेंद के साथ 58 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले गेंद पर विकेट हासिल की गेंदबाज दीपराज ने अपने टीम के लिए इस आखिरी डेथ ओवर में, जिस ओवर में बल्लेबाज अक्सर हावी होते हैं गेंदबाज के ऊपर, लेकिन वो विकेट के साथ शुरुआत। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट रहेंगे, स्ट्राइक पर सुहास पवार। अच्छी गेंद, अच्छी गेंद, फिर एक बार अगर देखा जाए तो बल्लेबाज के बल्ले से इस बार भी गेंद दूर रखे, ऑफ स्टंप से बाहर ये गेंद विकेट कीपर समर्थ गावस के हाथों में। आते ही छक्का जरूर आता हुआ, लेकिन उसके बाद के अगले गेंदे अगर देखी जाए तो लगातार 2 गेंदे डॉट आते हुए गेंदबाज दीपराज के इस ओवर में। आगे करे मिस टाइम शॉट, गेंद हवा में, कवर पर मौका बनेगा, शॉट कवर पर फील्डर मौजूद और एक आसान सा कैच। सुहास पवार एक छक्का लगाकर वापस लौटेंगे बैक टू द पवेलियन। 58 रन लॉस ऑफ 3 विकेट। ओवर की शुरुआत विकेट के साथ, उसके बाद एक छक्का, लगातार की 2 डॉट गेंदे और एक बड़ी सफलता। सुहास पवार इस बल्लेबाज को आउट किया। अच्छी गेंदबाजी, इकोनॉमिकल ये ओवर आखिरी डेथ ओवर में। नए बल्लेबाज स्ट्राइक पर संदीप, इस पारी की आखिरी गेंद, लोअर फुल टॉस, गेंद सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑफ पर इस गेंद को खेला। पहला रन काफी तेजी के साथ पूरा करते हुए दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी के साथ वो पूरा होता हुआ।
आखिरी गेंद पर संदीप के बल्ले से 2 रन और इस 2 रन के साथ 6 ओवर के बाद 3 विकेट के नुकसान पर शिल्डेम क्रिकेटर टीम पहले बल्लेबाजी करते हुए बनाते हुए 60 रन और 61 रन का टारगेट इस सेमीफाइनल के मुकाबले में समृद्धि क्रिकेटर्स नावेलिम क्रिकेट टीम के सामने। Shri Nave Tashildar sir is here. I request you to please kindly take your seat in the dais. The Sarpanch of Koti Panchayat. Thank you so much for joining us for Dalvi Chashak 2.0. थँक्यू सर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण आवाज ऐकूया. मालवणीचा बुलंद आवाज सर बादल चौधरी कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील सेकंड इनिंगसाठी. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सर्व मान्यवर सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान या सर्व मान्यवरांचं. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नेक्स्ट इनिंगला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज सर बादल चौधरी यांचा आपण ऐकूया. Ravindra Gowde is also here. Thank you so much, sir, for joining us for Dalvi Chashak 2.0. अशी प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे. प्रेक्षकांसाठी एक सूचना. Check this.
together and let's welcome him. We welcome you, Rauf Mullah sir. Thank you so much for joining. Check this. Check, check. Check this. Check this. Check this, like this. Check. Check this. Check. What's happening to the lights? We have many games to play. The technician, I request the Kamakshi Cricketer Club, please resolve the issue as the crowd is cheering. I know. What's happening? Is it Diwali? Is this a Christmas? Who is coming? I don't know. I think the Lion of Ponta has arrived. Only one thing can happen. When this kind of sound comes, this is the only one champ of Ponta. I think he's here. May I have attention, please? All the people out here, flashlights on, because the Lion of Ponta, ladies and gentlemen, boys and girls, make some noise to the person. Yes, the guy, the leader of Ponta, Shri Vishwanath Apurv Dalve. This can be done only when the king arrives. This is our soil. This is Ponta. Everybody, put your hands together to Vishwanath Apurv Dalve. As we have the chief guest, Shri Ramesh Tawardkar, the Minister of Sports and Art and Culture. Kenan was the Ranji player. He's here. And along with that, we have Virendra Dhaulikar, the chairperson of Ponta Municipal Council. If you can hear me, ladies and gentlemen, kindly stand up and let's welcome Shri Ramesh Tawardkar, the Sports Minister and Art and Culture Minister, along with the sponsorer and the Vishwanath Apurv Dalve. The king himself walked royally in front of approx 2,000 spectators. This is Dalve Chashak 2.0. First time in the history, this kind of tournament in 25 years throughout in Goa.
This place me an international. It feels an immense pleasure to be an MC, to be an host for this Kamakshi Cricket Club. Ladies and gentlemen, boys and girls, put your hands together to our very own Shri Ramesh Tavadkar, the Sports Minister and Art and Culture Minister for Kamakshi Cricket Club. Along with that, already sounds of firecracker, the lion entered the sports complex. Ladies and gentlemen, put your hands together. Let's welcome the icon, the gentleman of Ponda, my leader, my pride, Vishwanath Apurv Dalve. Alongside us, we have one more youth icon. Everybody knows him. He is the chairperson of PMC. Put your hands together and let's welcome Virendra Dhavekar. And we have as a cricket idol sitting on the dais. No need to introduce. All the cricket lovers, all the cricketing fans knows him. He has represented 35 one-day games, 34 T20 games, have played for Goa for 20 years, from under 13 up to the senior team. Take a bow and put your hands together and let's welcome Kenan Waz. And alongside us we have Navit Shildar sir, the Sarpanch of Kotti Panchayat. Along with that we have Shri Pritesh Gaukar, the newly elected ZP member of Khandepar Kotti. As we welcome Abhijit Gaude, the Punch member as well. As we welcome Nilkant sir, the Punch member, along with Vidya Punalekar ma'am, Deepa Kolvekar, Shaunak Borkar, and all the team, 16 team owners. Now, as we say, as people, you can hear me. This is the first time happening. Is it yes or no? Say it louder. Is it yes or no? People, in 25 years, the first time in this soil, the big and the best tournament. It feels like we are in the Chinnaswamy Stadium, watching out the cricket. Let's preach cheers to Kamakshi Cricket Club. Hip hip! Hip hip! Hip hip! And let's get started. So yes, I welcome all the dignitaries on the dais. A special welcome to our very own, the businessman, Rauf Mullah sir. Thank you so much for joining Dalvi Chashak 2.0. All the owners, thank you so much. First thing foremost, it was a grand entry. No one knew what exactly is happening. And when the firecracks burst, that time we came to know, then yes, the lion is coming on the sports complex ground. And yes, today's chief guest, Shri Ramesh Tavadkar sir, thank you so much for joining. Thank you. Put your hands together, ladies and gentlemen. First thing foremost, I request Pritam sir, to please kindly welcome the dignitaries as the president of Kamakshi Cricket Club, Dalvi Chashak 2.0. Over to you, sir. As meanwhile, we'll resume with the match, requesting the commentators to please kindly take over and handle the best innings of second. Thank you so much. थँक्यू अशित. कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित प्रोग्रेसिव्ह फोंडा यांच्या संयुक्त विद्यमाने
सिल्वर ज्युबिली इयर सेलिब्रेशनमध्ये दळवी चषक 2026 दुसरं पर्व ऑल गोवा पंचायत म्युन्सिपॅलिटी लेवलची दुसरी सेमीफिनाले आपण पाहतोय. या सामन्यामध्ये समृद्धी क्रिकेटर्स नावेली संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय साहिल गवस कर्णधार या नात्याने घेतोय आणि प्रतिस्पर्धी संघ इम्रान मुल्लाच्या नेतृत्वाखाली अंशवी शिवसाई शेल्डेम संघ निर्धारित 6 षटकामध्ये धावा जमवतोय 60. विजयासाठी 61 धावांचं लक्ष घेऊन समृद्धी क्रिकेटर्स नावेलीम संघाची सलामीची जोडी मैदानावर. आमचे ऑफिशियल्स राजेश शिंगणापूरकर, सदगीर नाईक, मोहसिन पुण्यापालकर, वामन मयेकर यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स अशोक नाईक, श्याम कलंगोटकर, संतोष मर्ये, सुमेध काळसेकर, सनी शेट्ये, हरीश काकोडकर, आमचे अँकर अशित वेरेकर यांच्यासोबत मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय लाईव्ह एज या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सर्वांचं स्वागत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फोंडा मैदानावर अचूक आकडेवारीस आमचे स्कोरर आमच्याशी जोडले जात आहेत. साईश नाईक आणि आवाज ऐकतोय शांता साऊंड. पंचांचा इशारा येतोय या सेकंड इनिंगसाठी प्लेचा. मान्यवर कक्ष आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आमचे मंत्री महोदय या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय मंत्री महोदय, त्याचप्रमाणे विश्वनाथ अपूर्व दळवी, मंचावरील सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करून आपण मैदानाकडे वळूया. दुसऱ्या इनिंगची सुरुवात समर्थ गावच स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर सोमेश. पहिल्या चेंडूवर पुलचा फटका सक्सेसफुल ठरतोय. सीमारेषा पार. दळवी चषक षटकार. पहिल्या चेंडूवर दणदणीत, खणखणीत, आकर्षक, लाजवाब सुरुवात. समर्थ गावच मॅन फ्रॉम नावेली. यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, हलक्या हाताचा फटका, गलीग रिजनमध्ये एकेरी धाव समर्थच्या नावावर. 61 धावांचा पाठलाग. पहिलं षटक प्रगतीपथावर. मराठी, हिंदी, इंग्लिश समालोचनासोबतच मालवणी कोकणी केंद्रावर सुद्धा तुमचा सगळ्यांचा अगदी मना काळजासून हात जोडून स्वागत असा. 61 रन्सांचा जो पाठलाग. रन झाले 7. समर्थ गावस पहिल्या चेंडूवर मारलेलो नाकार मुटको मिड विकेटच्या कपडावरसून करूच्या असर 61. रन झाले 7. साहिल पहिल्यांदाच दिसतलो स्ट्रायकर एंडवर. अजून एक दर्जेदार वलयांकित खेळाडू नावेलीम संघाच्या वतीन. दुसऱ्या बाजून मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी बॉलिंग मार्कवर सोमेश. 2 बॉलमध्ये 7 रन्सांचा खर्च. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. सर्कलच्या पैलाडी. तटयार्ड सर्कल क्रिकेटच्या परिभाषेत जे का म्हटलं जातं, पण या सर्कल अगदी पुराणापासून प्रसिद्ध असा. महाभारतात सुद्धा या सर्कल होता, ज्याका चक्रव्यूह म्हटलं जायचो. रामायणात सुद्धा या सर्कल होता, ज्याका लक्ष्मण रेषा म्हटली जायची. ताच या चक्रव्यूह 38 सर्कल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर सोमेश. तिसरा बॉल. आखो टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कड घेऊन चेंडू शरीराच्या दिशेने साहिलच्या. थोडेसे वेदना साहिलला नक्की जाणवले, पण जवळपास 5,000 प्रेक्षक वर्ग समोर, यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे हजारो प्रेक्षक, या सगळ्यांसमोर साहिल हे वेदना आपल्या चेहऱ्यावर दाखवू शकणार नाही, पण हे वेदना त्याला दाखवचे लागतले आपल्या बॅटच्या माध्यमातून. ह्यो जखमी झालेलो वाघ असा कसो करतलो पलटवार. 3 बॉल सरले. रन झाले 7. वायडी शॉर्कर बॅटर पासून बरोच लांब राहणारो सोमेशचा कौतुक करूचा लागत, कारण सोमेशला माहिती होता एखादो चेंडू बॅटरच्या अंगार बसल्यानंतर बॅटर स्टेप आउट करतलो, पुढे येतलो, आणि त्यामुळे सोमेशने अगदी चतुराईन तो चेंडू बॅटर साहिल पासून ठेवलो खूपच लांब. डॉट बॉल. मालवणी कोकणी भाषेतलो पोलांडो कुवांडो चेंडू समाप्त. रन स्थिरावले 7 रन्सावर. पाठलाग करूचा असा 61 अजून एक यॉर्कर लाईन, सटीक लाईन, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र, पर्जन्य अस्त्र. 1 रन या बॉलवर. एका रनसानीशी बदललो धावफलक 8 रन्सावर. गोयच्या खेळाडूंवर महाराष्ट्रान सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती प्रेम केला त्याचा उदाहरण स्ट्रायकर एंडवर असा. समर्थ गावसचो खेळ बघण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा नगरीमध्ये 1 लाख रुपयांची विशेष स्पर्धा भरवली गेली. स्पर्धेचा उद्देश एकच होतो, समर्थ गावस येऊन बांद्यामध्ये खेळाचो.
ह्या इतक्या प्रेम महाराष्ट्रानं केला गोमंतक भूमीच्या सगळ्या खेळाडूंवर, तोच समर्थ स्ट्रायकर यांच्या दिशेन सुपरमॅन ऑफ गोवा. टार्गेट असा 61 रन्सांचा बॉलिंग मार्कवर सोमेश. पहिल्या ओव्हरीचो शेवटचो बॉल, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरीची सांगता झाली. 61 पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 10.6च्या सरासरीन करूचे असत. रन पहिल्या ओव्हरीत रन झाले फक्त 8. पहिल्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलवर समर्थचो इरादो सपशेल फसलो रिव्हर्स स्वीपचो. ज्या रिव्हर्स स्वीपसाठी खूप सुंदर मालवणी कोकणी म्हणी असत. मराच्या डोराक चराचे वडी, सुक्या जीवाक वलो बिबो. लागलो तर तीर, नाहीतर फकीर, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक. पण या पहिल्या प्रयत्नात तरी समर्थ असफल असा. पण अजून संधी समर्थाकडे पण असतली. दुसऱ्या षटकाचो खेळ होतलो सुरू. दुसऱ्या षटकात सुद्धा थोडासा नियंत्रण असा गोलंदाजीवर. 3 खेळाडू फक्त दिसतले सर्कलच्या पैलाडी. अजून एक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 6 ओव्हरींचो खेळ करूचे असत. 61. पहिली ओव्हर सरली, रन झाले 8. गोलंदाजीत बदल. या टीममध्ये आयकॉन खेळाडू म्हणजे तो समावेश केलो गेलो कल्याणचो दर्जेदार खेळाडू सुहास पवार. खरा तर प्रश्न पडलेलो सुहासला बॅटिंगच्या वेळी इतको उशिरा का उतरलो. सुहास सारखो खेळाडू, दाजी नायका सारखो खेळाडू आयकॉन म्हणून ज्यांका खेळा घेतल्यानंतर पहिल्या 1-2 ओव्हरीत खास करून सर्कलमध्ये जर ते उतरले असते तर चित्र वेगळा दिसला असता. पण सुहास यो असो खेळाडू असा मॅन विथ गोल्डन आर्म, मिडास टच लाभलेलो खेळाडू. आणि तो खै जरी असलो तर पत्त्यातल्या एक्क्यासारख्याच काम करतलो. तो सुहास बॉलिंग मार्कवर. खेळी आठवा सुहासची माथेरान प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडून. तो सुहास बॉलिंग मार्कवर. समोर डावखुऱ्या हाताचो साहिल गावस. स्विच करण्याचा प्रयत्न. 1 रन्सासाठी बदललो धावफलक, बदलली स्ट्राईक. धावसंख्या 9 रन्सावर. नावेलीमचो संघ मैदानावर. समृद्धी क्रिकेटर्स नावेली, दुसऱ्या बाजून अंशवी शिवसाई शेल्डेम. नावेलीम या गावचा वैशिष्ट्य असा गावस या आडनावाचे जरी खेळाडू काढले तरी गोवा राज्यात दर्जेदार असो एकाच आडनावाचो 11 जणांचो संघ ज्या गावातून तयार होऊ शकता तो गाव म्हणजे नावेली. याच नावेली नावाचो एक गाव महाराष्ट्रात सुद्धा असा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा असा. या गावचा दुसरा वैशिष्ट्य. समर्थ गावस सुपरमॅन असा यो. काय जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेत, खास करून विकेट किपिंग, फलंदाजी. दुसऱ्या बाजून विचार केलो तर सुहास पवार हे एक दर्जेदार आयकॉनिक खेळाडू, आयकॉन खेळाडू. महाराष्ट्रासह भारतातल्या सगळ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याचा नाणा अगदी खणखणीत वाजला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात सुटलेलो झेल आणि त्या सुटलेल्या झेलावर इलोलो 1 रन. समर्थ गावसला जीवदान देणा कितपत महागडा ठरतला या येणारो काळ सांगतलो. कारण समर्थ यो असो खेळाडू असा जीवदान मिळाल्यानंतर तो मारता कमी आणि घसटता जास्त. ॲक्शन रिप्ले बघा. समर्थ गावस सारख्या देखण्या अष्टपैलू खेळाडूक बाद करण्याची संधी इलेली. जेल सुटलो गेलो. मालवणी कोकणी भाषेत सांगायचं जर झाला तर देव इलो देवक पण पदरच नाही घेऊक. धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर करूचे असत. 61. साहिल गावस स्ट्रायकर एंडवर. समोर सुहास पवार. कल्याण प्रीमियर लीग स्पर्धेतली सुहासची जबरदस्त गोलंदाजी आजही तुमच्या डोळ्यासमोर असतली. तोच सुहास. खरा तर सुहास या नावात ताकद आणि त्याच्या आडनावात प्रचंड पॉवर सुद्धा असा. उडालेलो कारंजो मिडावच्या दिशेन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलो चेंडू आणि लागला ह्या पहिला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन 10 रन्सावर. पहिली विकेट थोडीशी स्वस्तात गारत. साहिल बाद झाल्यानंतर मैदानावर प्रवेश करतलो खेळाडू. नाव ज्याचं असा अविनाश गावस, डब्ल्यू या टोपण नावान प्रसिद्ध.
काही वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर रुपेश कानडे मित्रमंडळाच्या स्पर्धेत 6 चेंडूत सलग 6 षटकार ठोकून या खेळाडून आपल्या नावाची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात करून दिली. तो डब्ल्यू मैदानावर. धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. दुसऱ्या बाजून सुहास पवार या विकेटमुळे आत्मविश्वास दुणावलेले खेळाडू. 61 रन्सांचा टार्गेट 6 ओव्हरीत करूचे असत. थोडंसं प्रेशर यावेळी दोन्ही संघांवर, कारण मान्यवर कक्ष अगदी फुलान गेलेलो. आमच्या सगळ्या मान्यवरांचा अगदी मनाकाळजातून स्वागत असा. ही ऐतिहासिक स्पर्धा, देखणी स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात दळवी चषक 2026 सेकंड एडिशन. दुसऱ्या ओव्हरीचो तिसरो चेंडू समाप्त, ज्याच्यावर मिळाली विकेट सुहासला. ह्यो चौथो बॉल अविनाश गावतसाठी. आपल्या फॉलो थ्रूवर थोडीशी अडचण, थोडंसं स्पीड ब्रेकर, त्याच्याकडून परत माघारी परतलेलो सुहास आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 पावलांचा रनअप. अविनाश फ्रेश बॅटर त्याच्यासमोर. इलाइला स्विच करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बघता बघता सीमारेषा पार. मै नाही तो कौन बे असा जणू काय सांगता मैदानावर अविनाश गावस ह्यो बाहेर पडलो. दळवी चषक चौकार 14 रन्सार. चौदा ह्यो धावफलक. 10 चेंडूंची झाली सांगता. 36 बॉलमध्ये करूचे असत 61. करंट रन रेट 8.40. 10.85 ची अजून गरज असा रन रेटची. अविनाश गावससाठी गती परिवर्तनाचा चेंडू रानल्यान टोपभर आणि वाढल्यान करटीभर या कोकणी म्हणीची आठवण करून देत समाप्त झालो चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो, मालवणी कोकणी भाषेत भैरवी घालणारो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर सुहास. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. आवाज आवाज आणि आवाज तरिलो. ह्यो आवाज कसलो इलो, जणू काय मैदानावरचो खेळाडूंचो आविर्भाव सांगताना अजून एक आउटर एज बॅटरची विकेट किपरने सोडली. देव देता आणि निरांकार पाठ घेता या म्हणीची सुद्धा आठवण इली. खेळ सरलो दुसऱ्या ओव्हरीची. 7.5ची सरासरी राखत नावेलीम समृद्धी क्रिकेटर संघान धावा जमवले 15 एका गड्याच्या मोबदल्यात. 4 ओव्हरी अजून बाकी असत. काय घडतला ऐकूया आणि बघूया DJ शांता नयनच्या आवाजानंतर. थँक्यू DJ. जाऊया मैदानावर. 2 ओव्हरी समाप्त झाले. रन झाले 15. 24 बॉल फक्त शिल्लक असत. आता मात्र प्रयत्न करूचे लागतले. संयम बरोच झालो. आता आक्रमण करूचा लागतला. भात्यातली अस्त्रा बाहेर काढूची लागतली. ज्याप्रमाणे वनवासात जाताना पांडवांनी आपली अस्त्रा शस्त्रा शमीच्या झाडावर लपवली, विजयादशमीच्या दिवशी बाहेर काढली, आज नावेलीम संघाक ती शस्त्रा बाहेर काढूची लागतली. पण समोर शेल्डेम संघ या वीरांका धाराशीर तिरी तुमका करूचा लागात. खराब बॉल होतो. या बॉलवर नेमक्या काय झाला, पंचांचो इशारा येतलो. सध्या तरी चेंडू सीमारेषा पार. दळवी चषक चौकार. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा या बॉलसाठी. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात बॉलिंग मार्कवर ॲशले कारवालो. एक दर्जेदार खेळाडू तर असा, पण थोडंसं दबाव जणू काय ॲशलेच्या खांद्यावर. या पहिल्या बॉलवर या दबावात त्याच्या हातातून सुटलेलो चेंडू. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन आणि विकेट किपर असे 3 जण या चेंडूच्या मागे होते. या तिघांच्या मधसून चेंडू पसार झालो सीमा पार. पंचांचो इशारा येतलो नो बॉल. आणि नो बॉल कधीच एकटो येणार नाही. गोयच्या किनाऱ्यावर फिरणाऱ्या रशियन जोडप्यासारखो तो हातात हात घालून येता आणि बरोबर घेऊन येता फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचो चेंडू असतो फ्री हिट. लायसन्स टू किल. बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे, ना इलो तरी वडे. कारण बॅटर नॉट आउट असलो तरी नॉट आउट, आउट असलो तरी नॉट आउट. फ्री हिटचो चेंडू अविनाश गावतसाठी. अविनाशच्या बॅटची कड विकेट किपरच्या दिशेन
आणि या फ्रीटच्या चेंडूवर मात्र विकेट किपरने झेल टिपलो. बाद होण्याची संधी नव्हती. 1 रन या बॉलवर. फ्रीटचं चेंडू थोडंसं वाया गेलो अविनाश कडसून. खरं तर बायकांनी कुंकवाक, पुरुषांनी चायच्या घोटाक आणि मैदानावरच्या बॅटरने फ्रीटला नकार देऊतो नसता. पण अविनाशने दिलो नकार, कारण अविनाशला विश्वास असा आपल्या बॅटवर. उरलेली इनिंग सुद्धा तो फ्रीट सारखी खेळू शकता. पण सध्या लक्ष सगळ्यांचं समर्थकडे. 21 रन. 61 करूचे. बॅटची कट घेऊन गेलो चेंडू सिली मिडॉनच्या दिशेन. डॉट बॉल. समर्थ थोडंसं नाराज, थोडंसं निराशा त्याच्या खेळीतून दिसताना, थोडासा फ्रस्ट्रेशन त्याच्याकडे दिसताना. आणि कौतुक करूचा लागात गोलंदाजीचा. ॲशले कारवालो पहिलो चेंडू खराब टाकल्यानंतर वापसी केली त्यांनी. सुहास पवारने पहिल्याच ओव्हरीमध्ये दिशा टप्पो वेग ह्याच्यावर ठेवलेला नियंत्रण. 40 रन्सांची अजून गरज असा. रन झाले फक्त 21. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. लोअर पुल टॉस मिड विकेटच्या दिशेन. यापूर्वीच्या मॅचमध्ये त्याच जागेवर समर्थ बाद झालो, त्यामुळे ह्यो बॉल थोडंसं त्यांनी जपान खेळलो. थोडक्यात काय, एकदा दूध पिताना तोंड भाजला की ताक सुद्धा फुंकानच पिवचा लागता. समर्थने या कोकणी म्हणीचो वापर स्ट्रॅटेजी सारखो केलो. एका रनचानीशी बदललो धावफलक. दुर्येचो डबल गेम 22 रनचावर. अविनाश गावसो फटको. लॉंगॉन आणि मिडॉन हे दोन खेळाडू या चेंडूच्या मागे. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचो नमुनो. एका रनचावर समाधान. खूप मोठी नावं असत यावेळी मैदानावर, पण या दोनही खेळाडूंका 1-1 रनचावर समाधान मानूचा लागता. एका रनचानीशी बदललेलो धावफलक. 61 रनचांचो पाठलाग. रन झाले 23. 23 फॉर 1. तिसऱ्या षटकातले 4 बॉल सरले. 2 बॉल या ओव्हरीचे बाकी. बॉलिंग मार्कवर ॲशले कारवालो. 8 रन ज्यांनी खर्च केले या 4 बॉलमध्ये. समर्थक अवस्थो फटको. उडालेलो कारंजो. मिडॉन लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलेलो झेल आणि महत्वाची विकेट, प्राइज विकेट. मालवणी कोकणीत सांगायचा तर यो अटक्याचो पेटको. समर्थक आवाज. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले बघा. ॲशले कारवालोची जबरदस्त गोलंदाजी. फिंगर रोल केले होते. चेंडूचा टप्पो ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर ठेवलो होतो. भाग पाडला होता समर्थ गावसला चूक करण्यासाठी. जो चेंडू कव्हर्स पॉइंट थर्ड मॅन रिजन मध्ये मारणं गरजेचा, तो चेंडू मिडॉनच्या दिशेन. कौतुक करूचा लागताला गोलंदाजाचा. त्याचबरोबर कौतुक असा कॅप्टन इम्रान मुल्लाचा. या कॅप्टनने आतापर्यंत 3 ओव्हरीमध्ये ज्या प्रकारे आपले गोलंदाज वापरले, समोरच्या बॅटरला अनुसरून ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग प्लेसमेंट केली, त्यासाठी त्याचा कौतुक असा. 2 झेल सुटल्यानंतर सुद्धा हार न मानता, आशा न सोडता मैदानावर या खेळाडूंनी खिंड लढवली आपल्या टीमसाठी. अंशवी शिवसाई शेल्डेम संघ. यावेळी प्रतिकार चालू असा. 6 ओव्हरीमध्ये 60 रन थोडे कमी वाटत होते, पण सध्या तरी हे 60 रन जणू काही हिमालयासारखे मोठे बनवले त्यांच्या बॉलरनी. तिसऱ्या ओव्हरीची सांगता करणारो, समाप्ती करणारो शेवटचा बॉल घेऊन ॲशले कारवालो बॉलिंग मार्कवर आणि संघाचो आयकॉन खेळाडू अक्षय राणे स्ट्रायकर एंडवर. अक्षयसाठी फुल टॉस. मिस झालो फुल टॉस. यापूर्वी अशा फुल टॉसवर अक्षयने 100 पैकी 95 वेळा 6 मारलो, पण यावेळी तो फुल टॉस झालो मिस. येळ बरो त्याचो खेळ बरो, आणि जेचो येळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत, या म्हणीची आठवण इली. खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 23. 12.67च्या सरासरीन 18 बॉलमध्ये करूचे असत अजून 38. काय घडतला, काय बिघाडतला, फायनलमध्ये खयचो संघ जागा बनवतलो हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारो आवाज ऐकूया. हरीश काकोडकर सर.
Well, it's a jam-packed, power-packed crowd witnessing an epic battle. The second semi-finals in progress, 23 for 2 and 38 needed in 18 balls. Avinash Gavas, Akshay, both on the crease, and here is, I think it is the most important over of this entire innings for Anshmi Shiv Sai Seldom. Suhas Pawar. Lovely bowling. And you can see there is a change in keeping as well. Imran Mullah was struggling, so now they have asked Tausu, his brother, elder brother, to just do the job behind the wickets, and Imran is moving in the mid-wicket region. It's not easy to keep in front of the wickets for a bowler like Suhas Pawar. If you are not used to him, the ball cuts away sharply away from the right-hander and sometimes also come back in. He bowls the straighter one. All these variations needs to be tracked in the hand. If you are not a regular wicket keeper, you might be struggling to pick it up in the hand straight away. To wait for the signal, whether yeah, it's a wide call here by the umpire. He was going for the switch hit, but then tracked the line. It was way outside the line of off stump and called it a wide. So extra ball. He got to bowl it again. A super crowd here at SAG Ground, Fonda, witnessing these great semi-finals. We've got two finals left, one from the Fonda constituency and also the Panchayat and Municipality level finals. They're being awaited because we are awaiting for the second finalist. Well bowled. It's an outstation player versus outstation player. You can see these yellow jerseys that's been given to the outstation player to identify them as the special players. They have come from Maharashtra. Any player coming from outside Goa was allowed. Straight over the top. Magnanimous hit. What a strike. Akshay has got them going with a biggie. Fabulous strike that was, and he knows Suhas Pawar. That's the error that he has bowled right in the slot, right in the arc. Don't bowl him over there to Akshay. 31 for 2. Target is 61 runs. There's a fine line, the thin line between two teams. A dot ball and a wicket will take the fielding side slightly upward. Suhas Pawar has so far conceded 15 runs, picked up a wicket, 1.3 overs so far. Well, he got to forget about that 6 that the batter hit just a ball ago and bowl a really good unanswerable delivery here now. Intense met. Well bowled, dragged his length back, slightly back. It just handed over the ball back to the bowler in his bowling mark. And that's the reason why you can see umpire interfering there. A dot ball, 31 for 2. Ah, well bowled, superb. After the 6 back-to-back dot balls, once again going in that cow corner region, but this time the length and the line is slightly more wideish outside and ball turning sharply away. Tausu has kept much better in this particular over to Suhas Pawar, although they have not got a wicket. Outstation player is still in the crease is a good sign here for Samruddhi cricketers. Going for the reverse, and it's a dot ball. So 3 dot balls after the 6 and pleading the umpire for the wide. It was not there. Exceptional finish here from Suhas Pawar. Concedes just 15 runs in these 2 overs with a wicket, and that's marvelous. So 4 overs gone, 31 for 2. Another 30 runs needed in the last 12 balls. We have got a game on our hands.
30 from 12. Avinash Gawaz, the man in adversity for any team. One of the highly coveted players when the All India Police Competition, Police Cricket Tournament organized. He bagged the player of the tournament at All India level and brought a lot of galore for Goa. Full toss ball. That's not the way where you bowl to Avinash Gawaz. That smacked over the top and smacks for 6 runs. Well, they've got 8 wickets in hand. They've got Avinash Gawaz, and he's batting on 17 of 8 to smoking 6s. The one going for the reverse one, straight into the hands of the wicket keeper. Imran Mullah has gained a lot of confidence. He started his stint as a batter, but then converted himself into an all-rounder. And he's becoming a very, very skillful all-rounder, bowling crucial overs. That should be wide. That intentional. Many of the times bowler try to bowl a wideish line, and that's unintentional wide, because you try to bowl in a tightish channel. Sometimes human errors are bound to bowl and go away for wide. Looking to hit past the bowler himself. Just doesn't get the strike. Goes down the ground. Carpet shot for a single. Is inching so close. Just 1 or 2 6s, and it will be some Samruddhi cricketers who will feel upbeat of winning this one and marching into the finals. The crowd is also understand, because in India you don't have to teach anyone how the game of cricket works. They have got that all calculation. They understand how the match and match awareness, the situations in hand. Superb. Anything that fetches a dot ball is worth a gold dust. Well, it's almost like 1 vote for every politician, and that dot ball is worth a treasure, just like 1 mark for every student. That's the big difference in this game. If you bowl a dot ball, you will be praised. Long ball, full toss ball, swept away, I think. We have to wait for the signal, and it goes long. Well, ordinary ball, this one from Imran Mullah has been taken to cleaners here for a maximum. 45 for 2, and now just 16 runs required in 4.5. So 7 ball remain and 15 needed. 2 6s, 1 each from both the batter. Avinash Gawaz 1, and swept away from Akshay Rane for the second one of this over. So they have taken both the full toss balls away for maximums. And that's what you require from good batters. Highly skilled batters always put the loose balls away for as many as possible. And that is what they have done here. Another full toss. And there is no one down there. And that's gone. Sail over for 6. 3 full tosses and 3 ones have been smacked over. Clobbered for 6s. And in the end, it's a fantastic over here for Samruddhi cricketers. Navelim. Ten runs needed in 6 balls. Just 10 runs required. .61 is the target. 51 runs have been posted on the board. And Nag Bhushan has been given the most difficult task of bowling the last over.
looking to heave the ball on the leg side. Well fielded, very well fielded, and good recovery in the end. It's just a matter of 1-6, and the crowd knows, but it's also matter of 1 or 2 wickets, because that will be 2 dot balls. It's how fine this game is. You feel it is going to be much more in favor of the batting side, but you never know. Lovely ball, beautiful slower off cutter. He walked across the stumps and the ball went over the top of the stumps. He's pleading to the umpire to call it a wide. And Avinash Kavas knows it very well, so that's why he's quiet. He knows that the ball turned, but it turned from inside and over the top of the stumps. Lovely change of pace here from Nagbhushan, the man who has risen on as a star kid from Sheldon, played the Sheldon Premier League and playing the Dalvi Cheshire 2.0. Another slower ball. This is beautiful art of off-spin, off-cutters here from Nagbhushan. At a time, you can see he's been asked to bowl. He's not a regular bowler, but he has been asked to bowl and defend his 10 runs. But he has got the tenacity, he has got the perseverance and the heart to bowl those 2 slower balls, which has foxed the batter totally. And that is the fine difference between an ordinary player and a good player who has learned, who is trying to mature, and who is gaining experience with every match fold. Cut away, should be a boundary. There is no stopping the ball here once it goes over the fielders. Lovely cut shot. This is almost like a leather ball shot. He often plays in leather ball cricket. Pressure releasing shot. Nothing wrong with the ball there. Back of length, maybe slightly wide, but uppercut shot was exceptional. Super batting display. तसेच आम्ही योकार करता बाबा नूरुद्दीन शेख बिझनेसमॅन, तसेच हर्ष स्वार बिझनेसमॅन आमकां हांगा मॅच पळोवपाक आयिल्ले आसा. कॉमेंट्री बॉक्स तशेंच दळवी चषकांचे तर्फे आम्ही तुमकां येवकार करता. आणि रन आउट जबरदस्त बॉल. परत एकदा 57-2 आणि 4 रन जाय जैता खातीर. Third umpire has been taken just to finalize if which batter has gone out of the popping crease at the time when the stumps, when the bails were taken out of the grooves. So let's see. The third umpire wants to be absolutely confirmed, absolutely sure which batter is out. This is a very important and crucial decision. (57-2). Crowd is also waiting anxiously for the decision. Still pending. Well, cricket is so intense sometimes, and you got to focus and channelize your energy. And how well Nagbhushan has bowled. This was almost a critical situation for his team. 10 runs is not much under any situation.
तशेंच संगमेश नायक बाब हांगा पाविल्ले आसा आमच्या मदीं. आमी मोठ्या टाळयाच्या गजरान संगमेश बाबाक येवकार करया आनी आमी कॉमेंट्री बॉक्सांतल्यान येवकार करता. कारण आनी तुमी ज्या तरेन ह्या मॅचच्या टायमार आयल्यात, एक जबरदस्त उत्कंठावर्धक मॅच आमकां हांगा पळोवपाक मेळटा. अटीतटीचो सामनो. So W out जाल्लो आसा. So W is out. And it's going to be Akshay Rane will be on strike to face the last ball, and it's going to be 4 runs. Four runs needed here. तर पळोवया कोण बॅटर येता. तर क्राउडाक विचारया, फोंडेकारांनो तुमकां दिसता कोण जिखतलो ही मॅच? शेल्डेकार काय नावेलीम? कोण जिखतले? एक बॉलात 4 रनाची गरज आसा. जबरदस्त लास्ट बॉल. एक बॉल आसा सध्या डिफरन्साचेर. फायनली कोण पावतलो टू प्ले अगेन्स्ट पार्शेम टीम? आवाज मोठो जावपाक जाय. जबरदस्त आवाज करा, कारण एकच बॉल सेमी फायनल आणि ताच्या नंतर आमकां फायनलिस्ट कोण तो मेळटलो. पळोवया लास्ट बॉल. नागभूषण जोरान जोरान जावनी, कुय जोरान जावनी. एक बॉल तो जोरान जावपाक जाय. आणि and they've taken the catch. Sheldon are into the finals. Anshwi Shivsai Sheldon. What a turnaround. Nagbhushan is a superstar. He has defended 9 runs and won an absolute thriller. A pulsating tie. A thumping victory here for the team from Sheldon. Congratulations Ravindra Matkar, Rahul Matkar and the entire squad of Anshwi Shivsai Sheldon. They have just defended 59 runs in an absolute thriller. And also congratulations to Chandresh Naik, who is a proud owner. Anshwi Shivsai Sheldon. So they go on, and the crowd has thoroughly enjoyed these semi-finals. Now I hand over the mic to Ashit to take on from the center stage. Thank you so much. And yes, it was the best match I have witnessed. That to the semi-finals, and the winners will be playing the finals. Perfect energy within the players, and we just saw the mega thrilling finals. 4 needed on last delivery and could not make it. And yes, congratulations, Rahul. You're so happy that you're making excitement with the team. And now, already the dignitaries have taken their seats, and I just welcome you all from the Kamakshi Cricket Club, Dalvi Chashak 2.0. As we have Shri Ramesh Tavadkar sir, I request the organizing committee to please kindly step forward and please kindly give the flower, the token of love and appreciation to Shri Ramesh Tavadkar. Please put your hands together to our very own Shri Ramesh Tavadkar, the Minister of Sports and Art and Culture. Thank you so much for joining Dalvi Chashak 2.0. Followed by a request to please kindly welcome Shri Apur Dalvi. Masha motan talyo jauni with the music. Let's welcome Shri Navid Tahsildar. Please kindly put your hands together, ladies and gentlemen. Please kindly welcome Shri Veer Dhaulikar. Let's welcome